शेतकऱ्यांनी जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ऐकून आंदोलन केलं असतं तर जिल्हा परिषद आणि विधानसभेचा निकाल वेगळा लागला असता असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला विरोध केलाय। आपल्यासोबत या सगळ्यावर बोलण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत। आपण त्यांना विचारूयात, सर, ज्या पद्धतीने काल मुख्यमंत्र्यांनी फार गंभीर आरोप केलेले आहेत, या आंदोलनाच्या आड काँग्रेस आणि राष्ट्रवादी हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, काय उत्तर द्याल? मला वाटतं हे मुख्यमंत्र्यांचे आरोप अतिशय निराधार आहेत, दुर्भाग्यपूर्ण आहेत आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहेत। जर त्यांच्याकडे काही ठोस पुरावा असेल तर तो सिद्ध केला पाहिजे। शेवटी शेतकरी असतो, तो भारतीय जनता पक्षालाही मतं देतो, काँग्रेसलाही मतं देतो, राष्ट्रवादीलाही मतं देतो, पण त्यामुळं तो आता विरोध करतोय म्हणून तो विरोधक असला पाहिजे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचा माणूस असला पाहिजे, तो आपल्या नेत्यांचं ऐकून हा संप करतोय, हे अजिबात न पटण्यासारखं दुर्भाग्यपूर्ण विधान आहे, हास्यास्पद विधान आहे। मुख्यमंत्र्यांनी एक चांगली गोष्ट आहे की आपली भूमिका बदललेली आहे, आपली भूमिका माघारी घेतलेली आहे। सुरुवातीला विधानसभेमध्ये ते स्पष्टपणे सांगायचे की मी बिलकुल शेतकऱ्याची कर्जमाफी करणार नाही, कारण कर्जमाफीचा शेतकऱ्याला काही फायदा होत नाही, फक्त बँकांचा फायदा होतो आणि बँका विशिष्ट राजकीय पक्षांच्या ताब्यात आहेत। म्हणजे त्यांचा रोख हा फक्त सहकारी बँकांच्याकडे होता, कारण राष्ट्रीयकृत बँका ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ऐकतात किंवा काँग्रेस ऐकतात हे न पटण्यासारखं आहे। अल्प कर्जधारक जे आहेत त्यांना दिलासा देण्याच्या आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। 31 लाख शेतकरी जे आहेत यांना फक्त कर्जमाफी दिली जाईल, तीही साधारण 1 लाखापर्यंतची। काय वाटतं, याने प्रश्न मिटेल? मुख्यमंत्र्यांना जेव्हा आम्ही विनंती करायला गेलो होतो की तुम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती फार गंभीर आहे, आपण कर्जमाफी करा, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 31 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असेल तर 30,500 कोटी रुपये लागतील। एवढे पैसे जर दिले तर मग विकासाला पैसे राहणार नाहीत, सरकारकडे एवढे पैसे नाहीत किंवा आम्ही देऊ शकत नाही असं सांगितलं होतं। पण मी दिल्लीतून पैसे आणतो आणि 60% कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकांचं आहे, ते आपण दिल्लीतून आणू आणि मग 40%ची जबाबदारी आम्ही घेऊ, अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना सांगितलं होतं। यूपी सरकार जर 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करू शकत असेल तर महाराष्ट्राला 30,050 कोटी रुपये देणं काही अवघड आहे असं मला वाटत नाही। आणि जर यूपीच्या शेतकऱ्यांना एक न्याय तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय का? आज सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत आणि फडणवीस सरकार आल्यानंतर जवळजवळ 9-9.5 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। देशात दरवर्षी 12,000 आत्महत्या होतात, तर त्यामध्ये काय तुम्ही सांगणार शेतकऱ्याला महाराष्ट्रात? आणि म्हणून शेतकऱ्याला रस्त्यावर उतरलेला आहे।